श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन लवकरच येत आहे. हा प्रकट दिन प्रत्येक स्वामी भक्तांसाठी खूप पवित्र आणि आनंदाचा दिवस असतो. अनेक भक्त वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतात. कारण हा तो दिवस आहे जेव्हा स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे प्रकट होऊन असंख्य लोकांचे दुःख दूर केले. आजही लाखो भक्तांचा सेवेकरींचा विश्वास आहे की स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे आहेत. तर आपण समर्थांवर खूप प्रेम करतो आणि त्यांची कृपा आपल्या घरावर राहावी असे प्रत्येकाला वाटते. पण अनेक भक्तांना एक प्रश्न असतो की स्वामी समर्थांचा प्रकट दिन घरी कसा करावा आणि त्या दिवशी कोणती सेवा केल्याने स्वामींची कृपा मिळते. आज आपण अगदी सोपं असं समजून घेऊया. कारण सर्वात आधी ऐका, स्वामींना साधी सेवा खूप प्रिय आहे. म्हणून प्रपंच सांभाळून परमात्माकडे जायचं असते. प्रपंच आणि परमार्थ मज सुगम लागी. म्हणजेच आपल्या प्रपंचांना सांभाळून परमार्थांची पूजा करायची असते. आज आपण अगदी घरी कसा साजरा करावा साध्या पद्धतीने हा दिवस. या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून स्वच्छ होऊन घर स्वच्छ करून जिथे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती आहे तिथे जागा स्वच्छ करावी. त्या ठिकाणी स्वच्छ आसन घालावे आणि स्वामींच्या फोटोला फुले अर्पण करावी. स्वामी समर्थांचा फोटो नसेल तर या दिवशी नक्कीच स्वामींचा फोटो आपल्या घरी आणून घ्यावा. स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालावा. पंचामृतांचा अभिषेक घालून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. यानंतर तुपाचा दिवा लावावा. शक्य असेल तर 2 वातांचा दिवा लावावा. दिवा लावल्यावर स्वामी समर्थांचा जप सुरू करावा. स्वामी समर्थांचा सर्वात सोपा आणि शक्तिशाली मंत्र म्हणजेच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हा जप शक्य असेल तेवढे वेळेस करावं. हा मंत्र शांतपणे आणि श्रद्धेने म्हणावा. शक्य असेल तर 108 वेळा तरी जप करावा आणि त्यापेक्षा जास्ती वेळ असेल तर 11 माळे स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा. अनेक भक्त या दिवशी दिवसभर हा मंत्र जप करत असतात आणि आपल्यालाही या दिवशी मंत्र जप करत असायचा आहे. प्रकट दिनी स्वामी समर्थांची पोथी वाचावी. महात्म्य पोथी असते ती वाचन करावी. शक्य असेल तर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करावे. पूर्ण पारायण शक्य नसेल तर किमान 1 अध्याय तरी वाचावा. म्हणजे पहिला 1 अध्याय आणि 21वा शेवटीचा 21वा अध्याय तरी वाचन करावा. स्वामींच्या एक कथा ऐकणे आणि सांगणे हे देखील खूप पुण्याचे काम आहे. या दिवशी स्वामींना साधा आणि सात्विक नैवेद्य दाखवावा. दूध, साखर, खीर, फळे किंवा साखर पोळी, गुड पोळी, पुरणपोळी असा नैवेद्य ठेवला तरी स्वामींना खूप प्रिय असतो. नैवेद्य दाखवल्यानंतर स्वामी समर्थांची आरती करावी. आपल्याला जी आरती आवडतात ती आरती स्वामींसमोर करावी. स्वामींना आरतीमध्ये बोलवावं. आरती करताना मनापासून स्वामींना प्रार्थना करावी. स्वामी समर्थ महाराज कृपा करा आणि आमच्या घरी या. स्वामी समर्थांना सर्वात जास्त आवडणारी सेवा म्हणजे दया आणि अन्नदान. त्यामुळे या दिवशी शक्य असेल तर गरीब माणसाला अन्न द्यावे, गाईला चारा द्यावा, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करावी. ही सेवा केली तर स्वामी खूप प्रसन्न होतात. संध्याकाळी पुन्हा एकदा स्वामींच्या समोर दिवा लावावा आणि आरती करावी. त्यावेळी स्वामींना मनापासून प्रार्थना करावी की स्वामी आमच्या घरावर तुमची कृपा कायम राहू द्या आणि आमच्या जीवनातील अडचणी दूर करा. या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर, मठ असेल तिथे एकदा तरी नक्की जावे आणि स्वामींचे दर्शन घ्यावे. मित्रांनो, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवून हा दिवस भक्तीने केला तर स्वामी समर्थांची कृपा नक्की मिळते. आपल्याकडून जे सेवा होतात ती स्वामींची सेवा करावा. नाम जप करावे, पारायण करावे, तारक मंत्र म्हणावे. अनेक भक्त सांगतात की त्यांना प्रकट दिनी स्वामींची सेवा केल्याने अनेक अनुभव आलेले आहे आणि या निमित्त 11 पारायण, 7 पारायण, किमान 3 तरी पारायण आपण पूर्ण करावे. शक्य असेल त्या पद्धतीने आपण पारायण करून स्वामींची सेवा करावी किंवा अखंड नाम जप करावा. अशी साधी सेवा स्वामींना प्रिय आहे. आपल्याला आपला संसार सांभाळून, मुलं बाळ सांभाळून स्वामींची सेवा करायची असते आणि आपण केलेली स्वामींना भोळी भक्तीच खूप
प्रिय असते. तर आपण मनापासून स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." म्हणून श्रद्धा ठेवा आणि स्वामींची सेवा प्रेमाने करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास एक लाईक नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.